डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या गडचिरोली जिल्हाध्यक्षपदी बाबू कुरेशी यांची नियुक्ती करण्यात आली आहे। संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजा माने यांनी नुकतेच कुरेशी यांना नियुक्ती पत्र देऊन सत्कार केला। यावेळी संघटनेचे महाराष्ट्र राज्य समन्वयक इक्बाल शेख, विदर्भ समन्वयक सतीश अकुलवार आदी उपस्थित होते। गडचिरोली येथील सर्किट हाऊस येथे दिनांक 26 फेब्रुवारीला बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं। या बैठकीत राजा माने म्हणाले की संघटनेचे गडचिरोली जिल्हाध्यक्ष अध्यक्ष बाबू कुरेशी आणि उपाध्यक्ष धुर्वे यांनी गडचिरोली जिल्ह्यात डिजिटल मीडिया प्रतिनिधींचे मजबूत संघटन उभारले आहे। यातून गडचिरोली जिल्हाध्यक्ष बाबू कुरेशी यांची निवड करण्यात आली आहे। इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून त्यांनी पत्रकारितेत ठसा उमटविला। पत्रकारांच्या समस्यांची सोडवणूक करतानाच डिजिटल मीडियात गुणात्मक बदल होण्यासाठी ते निश्चित भरीव योगदान देतील असा विश्वास माने यांनी व्यक्त केलाय। महाराष्ट्र राज्य समन्वयक इक्बाल शेख म्हणाले की डिजिटल मीडिया सध्या प्रभावी भूमिका बजावत आहे। ज्येष्ठ पत्रकार डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजा माने यांनी संघटनेचे पहिलेच राज्य अधिवेशन महाबळेश्वर जवळील भिलार येथे घेतले। राज्यातील 1200 प्रतिनिधी यात सहभागी झाले होते। आता गडचिरोली जिल्ह्याची जबाबदारी कुरेशी यांच्यावर सोपविण्यात आली असून ते गडचिरोली जिल्ह्यात चांगले संघटन उभे करतील असा विश्वास आहे, असं म्हणत गडचिरोली जिल्ह्याच्या नवीन कार्यकारिणीला शुभेच्छा दिल्या। यावेळी उपाध्यक्ष अरुण दुर्वे, सचिव सुरेश मोतकुरवार, कोषाध्यक्ष भास्कर फरकडे यांची निवड करण्यात आली आहे। रमेश चौखुंडे, प्रल्हाद मेश्राम, दुर्वास मशाखेत्री, माणिकचंद रामटेके, संजय दुर्वे, केतिकराम आरके, रुपेश सलामे यांनीही जिल्हा संघटनेत विविध पदावर नियुक्ती करण्यात आली आणि एटापल्ली तालुकाध्यक्ष म्हणून तेजस गुज्जलवार यांची निवड संस्थापक अध्यक्ष राजा माने यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले। यावेळी बैठकीत वडसा, चामोर्शी, अहेरी, एटापल्ली, मुलचेरा तालुक्यातील डिजिटल इलेक्ट्रॉनिक मीडियाचे संपादक पत्रकार उपस्थित होते। प्रतिनिधी भास्कर फरकडे, NTV न्यूज मराठी, गडचिरोली।